मित्रांनो, सर्वात पहिले अगोदर हे प्रोफेशनल बॅनर बघा. मित्रांनो, मी तुम्हाला जे बॅनर दाखवले ना, तुम्ही पण हे एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता, ते पण 5 मिनिटांमध्ये. मी तुम्हाला एक शॉर्ट टेक्निक देणार आहे मित्रांनो. त्या टेक्निकने तुम्ही सोप्या पद्धतीने बॅनर बनवू शकता मित्रांनो. एकदम सोपी टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला पण माहित आहे की युट्यूब चॅनलसाठी बॅनर किती महत्वाचा. या बॅनरवरतूनच माहित होतं मित्रांनो की तुमचं चॅनल कोणत्या कॅटेगरीचं आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही जर का ब्लॉग व्हिडिओ बनवत असाल किंवा टेक व्हिडिओ किंवा गेमिंग व्हिडिओ बनवत असाल तर मित्रांनो तुमची कोणती पण कॅटेगरी असू दे, पण मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. कुठेही स्क्रिप्ट करू नका, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, पूर्ण वॉच व्हिडिओ करायचा आहे. मित्रांनो, तुमची कोणती पण कॅटेगरी असू द्या, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही हा व्हिडिओ जर का पूर्ण वॉच करून पूर्ण कुठेही न स्क्रिप्ट करता तुम्ही बघितला तर एकदम तुम्ही प्रोफेशनल लेवलचं बॅनर बनवू शकता मित्रांनो. ते पण 2 मिनिटांमध्ये आणि 5 मिनिटात तयार करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा किंवा नका करू, पण व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि पूर्ण प्रॉपर माहिती तुम्ही या व्हिडिओमधून समजून घ्या मित्रांनो. तरच तुम्ही प्रोफेशनल लेवलचं बॅनर बनवू शकता मित्रांनो. तर चला जास्त वेळ न करता तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या टेक कट्ट्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्या सर्वात पहिले काय करायचं, आपलं 2 ऍप डाउनलोड करून घ्यायचं. तर मित्रांनो चला आता प्ले स्टोर वरती जाऊया. प्ले स्टोर ओपन करून घेऊया. प्ले स्टोर ओपन केल्यानंतर मित्रांनो इथे काय टाकायचं, पिंटरेस्ट नाव टाकल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्यावर असा इंटरफेस येईल. आल्यानंतर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा ऍप आहे, असा लोगो आहे. त्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो काय करायचं, बॅक यायचे आणि इथं काय करायचं मित्रांनो, लाईट रूम करून घ्यायचं मित्रांनो. तर मी लाईट रूम ऍप सर्च करून घेऊ. आपण बघता इथं लाईट रूम ऍप सर्च केल्यानंतर मित्रांनो याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता झालं आपल्या 2 ऍपची गरज. आता आपल्याला परत एक ऍप पडणार मित्रांनो, कोणतं, आपल्याला फिक्स लॅब. तो फिक्स लॅब आपण डाउनलोड करून घ्यायचा मित्रांनो. हे ऍप तुमच्या फोनमध्ये पाहिजेच मित्रांनो कंटिन्यू. तर याला तुम्ही या ऍपला तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचा ऍप आहे मित्रांनो. अशा पद्धतीचा ऍप आहे मित्रांनो. बघू शकता याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं मित्रांनो. हे झाले आता 3 ऍप. आपण 3 ऍपच्या मदतीने आपण एकदम प्रोफेशनल लेवलचे बॅनर बनवणार आहे मित्रांनो. आता सगळ्यात पहिले काय करायचंय, आपल्या मोबाईल स्क्रीन आल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं बघा, इथं ते पिंटरेस्ट ऍप आहे त्याला डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तो साइन इन करायचं ऑप्शन मागेल तर त्याला साइन अप करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचंय बघा, बघा इथं सर्च ऑप्शनवर जायचंय आणि ते सर्च करून घ्यायचंय मित्रांनो. काय, युट्यूब बॅनर म्हणून सर्च केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्यासमोर असा भरपूर इंटरफेस येईल मित्रांनो. पण आपल्याला बनवायचं काय मित्रांनो, आपल्याला बॅनर बनवायचं आहे कशाचं, टेक चॅनलचं. तर मित्रांनो इथं तुम्ही प्रत्येक कॅटेगरीला तुम्ही बॅनर बनवू शकता मित्रांनो. बघू शकता इथं भरपूर इथे बॅनर आहे मित्रांनो. तर आपल्याला टेक कॅटेगरीचं बॅनर बनवायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला काय करायचं, हे बॅनर इथून घेणार आहे मित्रांनो. घेतल्यानंतर इथं काय करायचं बघा, इथं सेव्हचं ऑप्शन येतं मित्रांनो. याला सेव्ह करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून घ्या. बघा इथं सेव्हचं ऑप्शन येतं मित्रांनो. याला डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. ऑलरेडी केलं होतं तर डाउनलोड, तर सेव्हचं ऑप्शन येत नव्हतं. आता बघा अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून आणि डाउनलोड करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं बघू शकता, आता झालं आपलं इथलचं काम. आता काय करायचं मित्रांनो, आता याला स्क्रॉल करून घ्यायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आता जायचं आपल्याला फिक्स लॅबमध्ये. फिक्स लॅबमध्ये आल्यानंतर मित्रांनो याला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर बघू शकता ॲप असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. काय आता इथं करायचं, 3 लाईनला क्लिक करायचं आहे. इथं काय करायचं, इमेज साईजवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर कस्टम साईजवरती जायचं मित्रांनो. इथं करायचं युट्यूब बॅनरवरती क्लिक करून याला ओके करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो इथं प्लसचं चिन्ह बघा, इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून इथं फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करून मित्रांनो आता काय करायचं बघा, आपण जे बॅनर डाउनलोड केलं होतं ते इथं आपल्या समोर येईल. त्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आणि डन करायचं आहे आणि याला ओके करायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर आता काय करायचं, याला पूर्ण करून घ्यायचं. तर पूर्ण कसं करायचं मित्रांनो बघून घ्या. खाली बघा षटकोन सारखं हे ऑप्शन बघा, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर थोडं स्क्रॉल करून घ्यायचं आहे. थोडं स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो बघा रिलेटिव्ह साईज बघा, याला रिलेटिव्ह साईजला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर बघा इथं लाईनला पूर्ण असं वाढून घ्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता असे वाढल्यानंतर पूर्ण प्लस करून घ्यायची. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं बघा, इथे याला लॉक करून घ्यायचं. बघा स्क्रीन लॉक करून घ्यायचं आणि याला असं करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला एक फोटो घ्यायचा. याला ओके करून घ्यायचं पहिले. आता तुमचा एक फोटो घ्या मित्रांनो. मी माझा एक फोटो घेतो. तर चला आपण एक फोटो घेऊन घेऊया. पहिले फोटो सिलेक्ट करून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो मी असा फोटो सिलेक्ट करून, बघू शकता मित्रांनो मी असा एक फोटो सिलेक्ट करून घेतला मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, याला असंच याला ओके नाही करायचं. आता काय करायचं, आपण गोल आकारामध्ये याला क्रप करून घ्यायचं मित्रांनो. गोल आकारामध्ये कसं करणार आहे बघा, इथं वर्तुळचं चिन्ह आहे मित्रांनो, खाली गोल दिसतंय का त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं. बघा असा क्लिक केल्यानंतर असा ऑप्शन तुम्ही समोर येईल मित्रांनो. काय करायचं, ॲडजस्ट करून घ्यायचं. बघा आता याला आपण ॲडजस्ट करून घेणार आहे मित्रांनो. फोटोला एकदम प्रोफेशनल आपण ॲडजस्ट करून घेणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने याला ॲडजस्ट करून घ्यायचं मित्रांनो. तुमच्या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. बघू शकता एकदम अशा गोल आकारामध्ये याला ॲडजस्ट केल्यानंतर याला अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो याला ओके करून घ्यायचं. केल्यानंतर बघू शकता असं तुमच्यावर इंटरफेस येईल. आल्यानंतर याला काय करायचं, सिलेक्ट करून घ्यायचं. इथं या लोगोवरती इथं क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. याला असं स्मॉल करून घ्यायचं आहे. बघा असं
बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने हा फोटो सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. आता काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करून घ्यायचं, थोडं स्क्रॉल केल्यानंतर माझा स्ट्रोकचा ऑप्शन आहे, स्ट्रोकवरती क्लिक करून घ्यायचं आणि याला ओके करायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्या फोटोला ॲक्च्युली मित्रांनो बघू शकता वर्तुळ एकदम काळं किंवा निळं अशा पद्धतीने होतं मित्रांनो. बघा व्हाईट पण करू शकता, तर तुम्ही ब्लॅक पण करू शकता. आपण याला व्हाईट ठेवू मित्रांनो आणि याला ओके करून घेऊ मित्रांनो. बघा दिसतंय ना गोल मस्त व्हाईटमध्ये, एकदम प्रोफेशनल वाटतंय की नाही मित्रांनो. आता काय करायचं आहे बघा, इथं आपलं भरपूर इथं काम झालेलं आहे मित्रांनो. आता काय करायचं आहे, स्क्रीन याला इथं लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि याला पण लॉक करून घ्यायचं जेणेकरून इकडे हलणार नाही. आता काय करायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि फ्रॉम टू गॅलरीमध्ये जायचं मित्रांनो. गेल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला काही यूट्यूबचे लोगो वगैरे ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता, म्हणजे आपलं टेक चॅनल तर आपण इथे दाखवायला पाहिजे की आपलं अकाउंट कोणत्या याच्यावरती, फेसबुक वगैरे इंस्टाग्रामवरती तुम्ही ते दिसले पाहिजे. तर मित्रांनो हे कसं डाउनलोड करायचं आणि कुठून डाउनलोड करायचं तुम्हाला लास्टला मी व्हिडिओला सांगेलच. तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर मित्रांनो याला ओके करून घ्यायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे हे ऑप्शन येऊन जाईल मित्रांनो. आल्यानंतर मित्रांनो याला थोडं स्मॉल करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने स्मॉल करायचं एकदम अशा याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो याला पण काय करायचं आहे, लॉक करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो, टेक्स्ट ॲड करून घ्यायचं आहे. तर टेक्स्ट ॲड करायसाठी इथं न्यूज टेकवरती जायचं आहे आणि इथं टेक टाकायचं आहे तुमचं. आता आपलं काय मित्रांनो, आपलं टेक कॅटेगरीचं चॅनल. तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव काय, आपला टेक कट्टा. तर चला मित्रांनो आपण आपल्या चॅनलचं नाव टाकून घेऊ इथे. तर मित्रांनो बघू शकता आपलं टेक कट्टा असं नाव मी टाकून घेतलं आहे इंग्लिशमध्ये आणि याला ओके केलं आहे मित्रांनो. ओके केल्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं नाव आलेलं आहे मित्रांनो आपलं. आलं की नाही, याला थोडं स्मॉल करून घ्यायचं, थोडं लहान करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित बसेल आणि व्यवस्थित वाटेल. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने याला तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो नावाला अशा पद्धतीने. बघू असं झालं मित्रांनो. आता याला काय करायचं आहे, नावावरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आता काय करायचं आहे, थोडंसं एवरती जायचं आहे, तर खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर बघा इथं फॉन्टचं ऑप्शन मित्रांनो, फोनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. केल्यानंतर बघा इथं भरपूर तुम्ही समोर फॉन्ट दिसेल, तुम्ही इथं कोणता बी एक फॉन्ट चॉईस करू शकता किंवा क्लिक करू शकता मित्रांनो, काही विषय नाही. तर मित्रांनो हा बघा हा चांगला मला फंड वाटतो, मी तुम्ही याला यूज करणार आहे मित्रांनो. बघू शकता दिसायला पण जरा एकटं दिसतोय, तर ॲक्टिव्ह दिसतोय मित्रांनो. याला बघा त्याला मी तर अशा पद्धतीने मी याला क्लिक करून घेणार आहे मित्रांनो. बघू शकता थोडं ॲक्टिव्ह दिसते मित्रांनो, एकदम प्रोफेशनल वाटतंय की नाही, वाटतंय की नाही मित्रांनो. आता बॅनर आपलं प्रोफेशनल बघू शकता अशा पद्धतीने मी ते केलं मित्रांनो. आता याला काय करायचं मित्रांनो, कलर करू आपण. कलर ग्रेडिंग करणार आहे मित्रांनो. तर काय करायचं, तर स्क्रॉल करायचं, थोडं खाली कलरवरती क्लिक करून घ्यायचं. कलरवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं आहे, आपण आपला जो टेक कट्टा चॅनलचं नाव आहे मित्रांनो, तर इथं आपण फक्त आपल्यावरती क्लिक करून घेऊ आणि इथं नाही का आपण याला कलर देऊ मित्रांनो. त्याला कलर देण्यासाठी आपण एक चांगला कलर इथं देऊ त्याला मित्रांनो. येलो कलर इथं घेऊन घेऊया मित्रांनो. बघू शकता येलो कलर एकदम खतरनाक दिसतोय आणि याला ओके करून घेऊया. आणि आता परत एक क्लिक करूया आणि याला ओपन करून घ्या मित्रांनो. तीच पद्धत आपल्याला परत करायची आहे आणि तो वरती करून घ्यायचं आहे. आणि इथं आता काय करायचं, टेक कट्टा याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि याला आपण रेड कलर देऊया. किंवा मित्रांनो इथं बघू शकता इथं भरपूर कलर आहे, किंवा ब्ल्यू कलर किंवा स्काय कलर किंवा ब्ल्यू कलर किंवा स्काय कलर इथे देऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो बघा इथं बघा हे दोन कलर मस्त मॅच होते मित्रांनो. त्याला ओके करून घेऊ मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता आपण याला काय करणार आहे, बॉर्डर देणार आहे, बॉर्डर कलर देणार आहे मित्रांनो. तर याला थोडं स्क्रॉल करून घ्यायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमच्यासमोर असं शॅडोचं ऑप्शन आहे मित्रांनो. त्याला क्लिक करायचं आहे आणि केल्यानंतर याला ऑन करून घ्यायचं आहे. ऑन केल्यानंतर याला काय करायचं आहे, बघा इथं कोणता कलर मॅच होतो याला ते बघायचं. तिथं ब्लॅक मस्त वाटतं, तर याला ओके करून घ्यायचं आहे मित्रांनो. इथं स्टॉकवरती क्लिक करायचं आहे, याला पण ऑन करून घ्यायचं आहे. इथं बघा कलर कोणता भारी वाटतोय त्यानुसार तुम्ही ते कलर देऊ शकता मित्रांनो. बघू शकता इथं भरपूर असे कलर इथं चेंजेस होत आहे. इथं बॉर्डर तुम्ही लावू शकता कलरची, काहीच विषय नाही मित्रांनो. बघा अशा पद्धतीने तुम्ही बॉर्डर इथं सिलेक्ट करून घेऊ शकता आणि एकदम प्रोफेशनल लेवलचं तुम्ही बॅनर इथं बनवू शकता. ते बघा अशा पद्धतीने आपण इथं ग्रीन कलर मारला आहे, एकदम थोडं नॅचरल वाटतं, एकदम भारी कलर दिसतंय, मस्त आहे का नाही, दिसतंय का नाही. परत आपण इथं काय करतं, इन शोल्डरवरती क्लिक करून घ्यायचे. त्याला ओपन केल्यानंतर इथं व्हाईट कलर याला देऊ आपण, की ब्लॅक कलर जरा थोडं डाऊन होणार मित्रांनो. त्याला व्हाईट कलर मारू आपण आणि याला ओके करून घेऊ. केल्यानंतर मित्रांनो हे झालं. आता आपल्या नावाचं सगळं प्रोसेस बघू शकता मित्रांनो, भारी वाटतंय का नाही, एकदम प्रोफेशनल. थोडंसं याला मोठं करून घेऊ आणि थोडं इथं सरकून घेऊ मित्रांनो अशा पद्धतीने. तर बघू शकता आता याला काय करू मित्रांनो, लॉक करून घेऊ जेणेकरून इकडे तिकडे हलणार नाही. तर याला थोडं वरती सरकून घेऊ मित्रांनो अशा पद्धतीने. याला आपण लॉक करून घेऊ मित्रांनो. तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता, तुम्हाला जसं हवं आहे तसं. आणि आपण याला थोडंसं अनलॉक करून घेऊ आणि थोडं याची साईज वाढवून घेऊ मित्रांनो, म्हणजे हे थोडं ओके वाटलं पाहिजे अजून.
तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपण साईज वाढवून घेतली आणि याला आता आपण लॉक करून घेऊ मित्रांनो, जेणेकरून इकडे हलणार नाही. आणि आता काय करायचं आहे मित्रांनो, डबल एक आपण इथे यूट्यूबचा लोगो घेऊन घेऊ एक छोटासा आणि तो इथं सिलेक्ट करून घेऊ. तर चला मित्रांनो एक आपल्या गॅलरीमधून घेऊन घेऊ. तर बघा अशा पद्धतीचा एक लोगो आहे मित्रांनो, याला पण आपण इथे घेतला आहे आणि याला आपण इथं थोडा स्मॉल करून इथं लावून घेऊ, जेणेकरून अजून प्रोफेशनल वाटणं. बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपलं बॅनर एकदम टाकाटक आणि एकदम कडक दिसतंय का नाही मित्रांनो, दिसतंय का नाही. आता काय करायचं आहे मित्रांनो, याला सेव्ह इथे वरती जाऊन सेव्ह करून घ्यायचं आहे, सेव्ह इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा पद्धतीने केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला फक्त एक्झाम्पलसाठी सांगतो मित्रांनो की तुम्ही कसं बॅनर बनवलं पाहिजे आणि कसं नाही. तर मित्रांनो बघू शकता आता काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला जायचं आहे लाईटरूममध्ये आल्यानंतर मित्रांनो इथं लाईटरूम ॲप ओपन करून घ्यायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुमचा असा इंटरफेस ओपन होईल, याला साइन अप करून घ्यायचं आहे. साइन इन केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस तुमच्या समोर इथं काय करायचं, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. इथं बघा खाली फोटो आणि जो आपण डाउनलोड केला आहे तो फोटो तिथे घेऊन घ्यायचा आहे आणि याला अप्लाय करून घ्यायचं आहे. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता थोड्याच वेळात आपल्यासमोर तो फोटो येईल. बघू शकता अशा पद्धतीने आल्यानंतर मित्रांनो आता इथं काय करायचं आहे बघा, इथं खाली थोडं स्क्रॉल करून घ्यायचं, इथं एडिटवरती क्लिक करायचं आहे. एडिटवरती केल्यानंतर मित्रांनो बघा इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं काय करायचं आहे, थोडं याला वाढवून घ्यायचं. बघा तर इथं चेंजेस होते का नाही, इथं चेंजेस होते मित्रांनो बघू शकता. पण थोडं वाढून घ्यायचं आहे आणि आपण थोडं हे करायचं मित्रांनो, वाढवून घ्यायचं. बघा आपल्या फोटोमध्ये इथे सर्वकडे चेंजेस होते का नाही आणि एडिट मस्त खतरनाक दिसतंय मित्रांनो. आता इथे समोरच्या ऑप्शनवर जाऊन थोडंसं वाढवून घ्यायचं याला. बघू शकता अशा पद्धतीने बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने याला प्लस करून घेतल्यानंतर थोडंसं परत त्याला वाढवून घ्यायचं आणि हे साईज पण थोडी वाढवून घ्यायची. वाढवल्यानंतर मित्रांनो आता झालंय मित्रांनो एकदम प्रोफेशनल लेवलचा आपला बॅनर. आता याला काय करायचं आहे मित्रांनो, इथे क्लिक करून घ्यायचं बघा आणि याला सेव्ह टू कॉपी गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीने आपला फोटो सेव्ह आणि होऊन जाईल मित्रांनो. झाल्यानंतर एकदम प्रोफेशनल आणि एकदम HD क्वालिटी आपल्या फोटोची इथे दिसेल मित्रांनो. तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो डायरेक्ट गॅलरीमध्ये की आपला फोटो कसा दिसतोय कसा नाही. तर चला तर मित्रांनो बघू शकता याला सॉल्व करून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो जायचं आपल्या गॅलरीमध्ये डायरेक्ट. आता गॅलरीमध्ये आपण ओपन करून बघूया. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपलं बॅनर रेडी आहे एकदम. बघा पहिले असं होतं आपण जे बनवलं होतं आणि आता नंतर आपण बनवलं बघा एकदम खतरनाक बनलं का नाही मित्रांनो. आता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या मराठी भाषेत मी व्हिडिओ आणत असतो. तर मित्रांनो भेटूया, तुमच्या भावाला सपोर्ट राहू दे तुमचा. तर जय हिंद, जय भारत मित्रांनो.